नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी आज फ्राईड राईस बनवून दाखवते। त्यासाठी मी खुल्ला राईस ठेवला आहे, धुवून घेतला होता छान। आता त्याच्यामध्ये मीठ घालते, एक अर्धा स्पून। मी आता तो शिजायला ठेवला आहे। आता पाहू शकता आपला भात रेडी आहे, एकदम खुल्ला असा, एकदम मोकळा छान। आता मी एक पॅन घेते, पॅनमध्ये तेल घालून 3 अंडी घेतली, त्याच्यावर मीठ, ब्लॅक पेपर घालून मिक्स करून घेते। नंतर एक कढाई घेते, ती कढाई गरम करायला ठेवले। त्या व्हेजिटेबल्स मी सांगते काय घेतले ते। लसूण घेतले, बीन्स घेतले, मिरची घेतले, शिमला मिरची, गाजर आणि कांदा। आता कढाई आपण जी गरम करायला ठेवली ते तेल टाकते, अद्रक लसूण चांगलं भाजून घ्यायचं, थोडासा लालसर रंग होईपर्यंत। आणि त्याच्यामध्ये आता कांदा आणि मिरची घालून घेते। ते सगळं रोस्ट करायचं, चांगलं भाजायचं। स्लो गॅसवरच करायचे, नाही तर पुरं जळून जाईल। पाहू शकता तुम्ही, मस्त असं छान भाजते। आता त्याच्यामध्ये बीन्स घालते, बीन्स थोडं अगोदर घालते कारण त्याला थोडासा टाईम लागेल शिजायला। नंतर गाजर, बीन्स, कॅप्सिकम, शिमला घालते, ते चांगलं रोस्ट करायचं। माझ्याकडे कांदापात नाही आहे, तुम्ही कांदापात पण घालू शकते। मीठ घातलं मी, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवलं। आता रेडी झालं आहे, तर त्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकला मी, नंतर रेड चिली सॉस, शेजवान चटणी आणि डार्क सोया सॉस, हे सगळं एकजीव करून घेते। पाहू शकता मस्त कलर आहे। नंतर त्याच्यामध्ये ते आपण अंडे रेडी करून ठेवलेले ना, ते टाकायचं, ते पण मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये राईस टाकायचं, भात जो बनवून ठेवला होता। आता पाहू शकता किती छान आपला फ्राईड राईस रेडी आहे। तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। बाय बाय।